श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाच किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण हलका फुलका असा पोह्यापासून नाश्ता बनवणार आहोत. त्यासाठी मी घेतलेले आहेत एक वाटी स्वच्छ धुवून पोहे 10 मिनिटं भिजत ठेवले होते, 2-3 बटाटे, कांदा 1, हिरवी मटर, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, गरम मसाला, हिरवी मिरची आणि तेल. सगळ्यात आधी मी आपण भिजत घेतलेले पोहे आहेत त्यामध्ये 2-3 उकडलेले बटाटे आहेत मॅश करून घेतलेले आहेत, ते मिक्स करून घेऊयात. हे थोडंसं आपण पहिलं मिक्स करून घेऊयात. आता आपण त्यामध्ये बारीक चॉप करून घेतलेला कांदा आहे तो टाकूयात. त्यानंतर आपण त्यामध्ये हिरवे वाटाणे टाकूयात, हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, गरम मसाला, चवीनुसार मीठ, कोथिंबीर. हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. एकदम सोपा आणि कमी वेळात होणारा असा नाश्ता आहे. अगदी घरी असणाऱ्या उपलब्ध साहित्यामध्ये पटकन होऊन जातो. कधी काही आपल्याला सुचत नसेल तेव्हा हे असं बनवायला पटकन बरं पडतं आणि मुलं पण खुश होतात. हे बघा व्यवस्थित मिक्स करून झालेले आपलं. आता थोडंसं हाताला तेल लावून आपण याचे कटलेट असे बनवून घेऊयात. आपण पाहिजे तो आकार त्याला देऊ शकतो. मी असा गोलच आकार देत आहे इकडे. अशा प्रकारे मी बाकीचे पण कटलेट बनवून घेते. माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही सजेशन असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी, इझी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा. हे बघा आपले कटलेट असे बनवून झालेले आहेत. आता मी एक पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, तेल पण गरम झालेले आहे. आपण आता कटलेट सोडूयात आणि मंद आचेवर आपल्याला हे कटलेट शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. एका साईडने आपल्याला 5-6 मिनिटं लागतील असं मंद आचेवर. डार्क ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कटलेट शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. आलटून पलटून आपण असं दोन्ही साईडनं शॅलो फ्राय करून घेणार आहोत. हे बघा आपले कटलेट असे छान असे ब्राऊन फ्राय करून झालेले आहेत. आता मी ते काढून घेते. तुम्ही हे नारळाची चटणी किंवा पुदिन्याची चटणी सोबत पण खाऊ शकता. खूप
छान लागतात. नक्की ट्राय करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. नक्की ट्राय करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.